राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष हे दोन्ही पक्ष पुन्हा एकदा आमने सामने येत आहेत। कारण आहे माळेगाव साखर कारखाना निवडणूक। या निवडणुकीत रंगत यायला सुरुवात झाली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विरोधात सहकार बचाव पॅनलनं गंभीर आरोप केलेत। माळेगावच्या सभासदांना राज्यातले 2 मंत्री धमकावत असल्याचा आरोप सहकार बचाव पॅनलच्या चंद्रकांत तावरे यांनी केलाय। खरं तर सहकार बचाव पॅनल हे शरद पवारांच्या नेतृत्वातलं पॅनल असल्याची चर्चा आहे, पण स्वतः शरद पवारांनी याबाबत स्पष्ट भूमिका मांडलेली नाही। तर शरद पवारांच्या गटाशी युती करण्याबाबत सहकार बचाव पॅनलनं सगळे पत्ते खुले केले नाहीयेत। पण या सगळ्यात थेट अजित पवारांवर धमकावण्याचा आरोप झाल्यानं कारखान्याची निवडणूक चुरशीची होणार असंच दिसतंय। जाणून घेऊयात अजित पवारांवर कुणी आणि काय आरोप केले। लोकसभा निवडणूक असो की विधानसभा निवडणूक, बारामतीचं राजकारण पवार घराण्याभोवती गाजलेलं दिसून आलं। कधी शरद पवारांनी अजित पवारांवर मात केली, तर कधी अजित पवारांनी सरशी मिळवत पदं आपल्याकडे खेचून आणली। आता हे दोन्ही पवार गट आणखी एका निवडणुकीत आमने सामने येत आहेत। माळेगाव साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। स्वतः अजित पवारांनी उमेदवारी अर्ज भरलाय, तर त्यांना आव्हान दिलंय सहकार बचाव पॅनलनं। चंद्रराव तावरे आणि रंजनकुमार तावरे यांचं हे पॅनल थेट अजित पवारांच्या विरोधात रिंगणात उतरलंय। तर या दोघांना आव्हान देणाऱ्या शरद पवार गटाचं पॅनलही माळेगावच्या रणसंग्रामात उतरलंय। पण सहकार बचाव पॅनलच्या टीकेचा रोख सध्या अजित पवार गटाकडे आहे। सहकार बचाव पॅनलचे प्रमुख चंद्रराव तावरे यांनी गावोगावी जात घोंगडी बैठका घेण्याचा सपाटा लावलाय। अशातच माळेगावच्या सभासदांना राज्यातले 2 मंत्री धमकावत असल्याचा खळबळजनक आरोप चंद्रराव तावरे यांनी केलाय। त्यांनी हा आरोप नाव न घेता केलाय, पण तावरे यांच्या टीकेचा रोख उपमुख्यमंत्री अजित पवार आणि क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे असल्याचं बोललं जात आहे। त्याने बरेचसे कारखाने, सहकारी कारखाने खाजगी केले, विकत घेतलेले हे काही सिद्ध आहे। त्याला काही वेगळी चर्चा करायची काही गरज नाही। तुम्ही आता आरोप केला की राज्यातले 2 मंत्री आता सभासदांना धमकावत आहेत, नेमका काय प्रकार आहे? काय प्रकार आहे म्हणजे लोकांनी आम्हाला मतं देऊ नयेत, आमचं पॅनल पराभूत व्हावं एवढ्यासाठी त्याचा प्रयत्न आहे आणि कारखान्याचं वाटोळ करायचं आहे। दुसरं काय उद्देश आहे त्यांचा? 100% लोक आम्हाला या कारभाराला लोक कंटाळलेले आहेत। 100% लोक आम्हाला मतं देतील आणि निवडून देतील ही त्याला भीती वाटते। पण 2 मंत्री एका साध्या कारखान्यात निवडून केलं तर ठोकून बसलेत। एकीकडे अजित पवार बारामतीत ठाण मांडून बसलेत, तर दुसरीकडे या सगळ्या प्रक्रियेत शरद पवार म्हणावे तसे सक्रिय नाहीत। पण येत्या काळात सहकार बचाव पॅनलची शरद पवारांच्या गटाशी युती होणार का, याबाबत तावरे काय म्हणाले ते पाहणार आहोत। पण अजित पवार गटाकडून आपल्याकडे युतीचा प्रस्ताव आला होता का, या प्रश्नावर बोलताना चंद्रराव तावरे यांनी काय टीका केली आहे तेही पाहूया। युतीचं किती दिवसापासून आम्ही ऐकताय? आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय बाबा आम्ही युती करणं इतकं मोठं नाही, छोटी माणसे, आम्ही लोकात जाणार। गेले 40 वर्ष लोकात जातो, मतं मागतो। आता त्याला युतीची आठवण झाली, मागच्या 30-40 वर्षात वाट झाली नाही त्यांना। त्याचं कारण तुम्ही त्यांना विचारा। आम्ही कोणाबरोबर युती करण्यासाठी एवढे मोठे नाही, आमचं सर्वसामान्य माणसं आहोत। तुम्ही युती जी म्हणता ना, ती मोठ्या माणसाची युती होती। आमच्याकडे काय, आम्ही साधी माणसं, शेतकऱ्याची पोरं आहे। माळेगाव साखर कारखाना निवडणुकीच्या निमित्तानं बारामतीचं राजकीय वातावरण तापलेलं पाहायला मिळत आहे। सहकार बचाव पॅनलनं थेट अजित पवारांवर आरोप केलेत। आता या निवडणुकीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता वाढलेली दिसतीये। आता अजित पवार किंवा भरणे यांच्याकडून कुणी प्रत्यारोप करताय का, किंवा तावरे यांच्या आरोपांवर काही उत्तर देताय का, हे पाहावं लागेल। पण या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा। धन्यवाद।